बाबासाहेब सांगायसाठी की पहा बाबासाहेब मी धोकेबाज. हे चिवर का घेतलं? चिवर घेऊन मला 10 वर्ष झालेले. माझं सगळं जीवन संपलेलं होतं. माझ्या दवाखान्याचं नाव आई वडिलांचं नाव आहे. शांत शिबिर होत असते हे बघा. इथे खूप अशी छान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. बाबासाहेबांचा फोटो आहे. शकता खूप असा सुंदर असा व्ह्यू आहे. 5-5 दिवसाचं शिबिर असते. प्रत्येक शनिवार शिबिर असतात तेव्हा इथे नाश्ता वगैरे दिला जातो. जेवण हे इथे 3 बेड देऊन आहे. आणि तुम्ही बघू शकता हे नदी आहे. इकडे या साईडने गाननभूमीची पूर्ण जागा. मित्रांनो, जर आज मी आलो आहे चापाडा इथे, मी या आधी सुद्धा इथे 1 वर्ष अगोदर आलो होतो. या आधी सुद्धा मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला आहे आणि तो खूप प्रचंड व्हायरल झाला आणि खूप लोकांचे कमेंट्स येत होते की आता काय चापाड्यामध्ये स्थिती आहे, कारण की त्या साईडने कन्स्ट्रक्शन सुद्धा सुरू होते. आणि आता मी चापाडा इथे आलो आहे. इथे विपश्यना सेंटर आहे, इथे मेडिटेशन सेंटर आहे, इथे शिबिर सुद्धा होते. आणि इथे जे भंतेजी आहे ते डॉक्टर सुद्धा आहेत. ते इथून यवतमाळला सुद्धा त्यांचं हॉस्पिटल तिथे सुद्धा जातात. त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार. आणि इथे शिबिर किती वाजता असते, कोणत्या डेला असते, त्याचा नंबर सुद्धा तुम्हाला मी देणार. आणि शिबिरला यायच्या वेळी इथे कॉल करावा लागतो. संपूर्ण माहिती देणार आणि ज्ञानभूमी सुद्धा एक्सप्लोर करणार. आता इथे काय अपडेट सुरू आहे, इथे काय नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करणे हे तुमच्यासाठी एकदम फ्री असते, पण याने माझी खूप मोठी हेल्प होईल. म्हणून चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. आता चापाडा इथे मी एंट्री केली आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप असं भव्य लॉन सुद्धा आहे. खूप मस्त परिसर आहे इथल्या अंदरचा. आणि इथे इतकी शांतता आहे, पीसफुल प्लेस आहे ही. आता तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करणार आणि भंतेजीची सुद्धा भेट घेऊ. ते पण आपल्यासोबत बोलणार आणि इथली माहिती देणार. आणि खूप इथला शांत असा परिसर आहे आणि खूप इथे गार्डन वगैरे मस्त सेंटर आहे. तिथे मेडिटेशन वगैरे होते. आणि इथे खूप अशा छान गौतम बुद्धाच्या मूर्ती सुद्धा आहे. मित्रांनो, इथे माझ्या मागे जी रूम दिसत आहे तुम्हाला, इथे विपश्यना होते, इथे शिबिर होते, इथे त्यांच्या एक्सरसाइज इव्हेंट वगैरे होते. आता या रूम मध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो सर्व इथला परिसर. खूप भव्य इथला परिसर आहे. गौतम बुद्धाच्या मूर्ती सुद्धा जी इथे छान अशा आहे आणि इथचे जे इंटेरियर आहे ते सुद्धा खूप छान आहे. तर मित्रांनो, चला आता अंदर जाऊया. मित्रांनो, आता इथे अंदर आलो आहे. इथे सहसा शनिवार आणि रविवारी इथे शिबिर असतात. शनिवार रविवारी इथे फोन करून यावं लागते. त्याची माहिती ते भंतेजी देणार. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथेच यांचं शिबिर असते. हे बघा, इथे खूप अशी छान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. बाबासाहेबांचा फोटो आहे. इथेच ते भंतेजी बसतात आणि इथे शिबिर होते. तुम्ही इथे बसायची जागा सुद्धा पाहू शकता. खूप आता छान प्लेस आहे आणि एकदम पीसफुल प्लेस आहे मित्रांनो हे. इथे तुम्ही येऊ शकता, व्हिजिट देऊ शकता. हे वर्धा आणि यवतमाळच्या मधात आहे, म्हणजे कळंबच्या थोडं समोर येते. इथे तुम्ही कधी पण व्हिजिट देऊ शकता. हे 24 तास उघडं असते आणि इथे कोणी पण येऊ शकतं, असं काही नाही. इथे आता एंट्री फी पहिले नव्हती, आता इथे एंट्री फी आहे 10 रुपये. आणि इथे पण तुम्ही बघू शकता, या माझ्या मागे इकडे पण एक रूम आहे. इथे पण गौतम बुद्धाची मूर्ती आहे खूप मोठी. आणि तुम्ही याचं इंटेरियर बघू शकता मित्रांनो, इतकं छान असं बनवलेलं आहे हे प्लेस. बघा, इथे पण खूप जागा आहे. इथे मागे त्यांची पहाड आहे, तिथे पण ते एक्सरसाइज होतात, तिथे पण मेडिटेशन होतात मागे. तिथे पण जाऊया आपण. तुम्ही याचं इंटेरियर बघू शकता. खूप छान अशी ही प्लेस आहे. वर्धा आणि यवतमाळच्या मधात थोडं कळंबच्या समोर ही प्लेस येते. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी ही प्लेस आहे. सुद्धा एक रूम आहे या साईडला, तिथे सुद्धा जाऊ. इथे पण मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथे पण हे प्लेस आहे. इथे पण मेडिटेशनच होत्या. इथे इथलं पण इंटेरियर तुम्ही बघू शकता. गौतम बुद्धाची मूर्ती सुद्धा इथे खूप छान मोठी मूर्ती आहे. आणि इथेच विपश्यना सुद्धा होते. बघू शकता, बसायची प्लेस सुद्धा छान आहे इथे. आणि इंटेरियर सुद्धा बघू शकता. आणि याच्या मागे सुद्धा इथे गार्डन वगैरे दिलं आहे. आता आपण पुन्हा दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आलो आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे पण खूप असं भव्य इंटेरियर आहे. गौतम बुद्धाची मूर्ती सुद्धा छान आहे. आणि आजूबाजूला इथे बघू शकता गार्डन सुद्धा आहे, झाडं वगैरे आहे. ही रूम सुद्धा बघा, ही रूम.
मित्रांनो, आपल्यासोबत आहे डॉक्टर विश्वबोधी सर यांचे बंधू प्रकाश सर ज्ञानभूमी जे यांच्या अंडरमध्ये सुद्धा असते, हे विश्वबोधी अशोक सरांचे भाऊ आहे. हे आपल्याला माहिती देतील इथे शिबिरला किती वाजता यायचं, इथे काही फीज असते का, आणि किती काय टायमिंग असतो आणि काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असतो, याची पुढील माहिती आपल्याला प्रकाश सर देतील. नमोदाय, जय भीम. मी बोधी प्रकाश. इथे या जानभूमीमध्ये MBBS कोर्स शिकवला जातो. माइंड बॉडी बॅलन्सिंग साधना. ही जे साधना जे शिकवतात ते भंते डॉक्टर मित्र बोधी अशोक. हे स्वतः भंतेजी MBBS MD डॉक्टर असून ते सेवाग्राम मेडिकल कॉलेजला आणि सांगली मेडिकल कॉलेजला प्रोफेसर होते. ते 5-5 दिवसाचं शिबिर असते. प्रत्येक शनिवार बुधवार इथे 5 दिवसाचं शिबिर असतं. आणि इथे सर्व राहण्याची वगैरे सर्व सुविधा आहे. प्रत्येक रूम आहे. एका रूममध्ये 3-3 लोक असतात. तुम्हाला AC पण आहे तिथे. ज्यांना AC राहायचं असतं ते AC मध्ये राहू शकतात. आणि इथे जे एक महिला बचत गट आहे, तिथे 5 दिवसाचं आम्ही जेवणाचं ते सर्व मॅनेज ते महिला मंडळ करतात. तर ते 2000 रुपये घेतात. त्यामध्ये इथे 2 वेळचं जेवण, 1 वेळचा नाश्ता, 2 वेळचा चहा आणि त्यांना सर्व गरम पाण्याची वगैरे सर्व सुविधा ते पुरवितात. तर मित्रांनो, तुम्ही इथे पण बघू शकता, माझ्या मागे गौतम बुद्धाची एक मूर्ती आहे. आणि या साईडने जे हे तुम्ही इथे दिसत आहे, इथे रूम्स आहेत. जे लोक शिबिर करतात त्यांच्यासाठी थांबण्यासाठी इथे रूम्स आहे. आणि रूम पण खूप छान आहे. मी रूमच्या अंदर सुद्धा जाऊन दाखवेल. खूप छान अशा रूम आहे इथे थांबायसाठी. इथे खूप इकडे या साईडने पण एक बिल्डिंग आहे, इथे पण रूम्स आहे थांबायसाठी. जे लोक शिबिरला येतात किंवा काही कामानिमित्त सुद्धा इथे लोक येतात, तर इथे स्टे करू शकतात. त्याच्यासाठी काही इथे पैसे द्यावे नाही लागत. पण शिबिरसाठी इथे अमाऊंट असतो, कारण की इथे 2 टाइम टिफिन वगैरे असतो. सगळं काही सुविधा दिल्या जातात, त्याच्यासाठी ते पैसे घेतात. ते टोटल 3 फ्लोअरचा आहे. खाली ग्राउंड फ्लोअर, मग सेकंड, मग फर्स्ट, मग सेकंड, आणि वरचा जो थर्ड आहे म्हणजे हा सगळ्यात टॉपचा फ्लोअर आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता खूप असा सुंदर असा व्ह्यू आहे ज्ञानी चापाटाचा. आता जिथे विपश्यनाला इथे लोक येतात, जे इथे स्टे करतात, म्हणजे त्यांच्यासाठी इथे रूम्स अवेलेबल आहे. ते रूमचा टूर देतो तुम्हाला. आता अंदर जाऊया. खूप असा छान रूम आहे हा. बघा, भव्य असं आहे. इथे 3 बेड देऊन आहे. आणि इंटेरियर सुद्धा बघू शकता. इथे मस्त काच वगैरे लावलेले आहे. आणि इथचा बाहेरचा व्ह्यू सुद्धा बघू शकता. इथून जर आपण असं ओपन केलं, हे बघा, इथून बाहेरचा व्ह्यू सुद्धा खूप बढिया आहे. इथे गार्डन वगैरे आहे. इथे अशोक स्तंभ दिला आहे. आणि व्ह्यू बघा. आणि रूम पण खूप लक्झरी रूम आहे हा. बघा, बेड सुद्धा सगळ्यासाठी पर्सनल एक एक इथे बेड दिला आहे. म्हणजे इथे या रूम मध्ये 3 लोक राहू शकतात. आणि इथे वॉशरूम सुद्धा खूप छान दिला आहे. बघा, क्लीन आहे पूर्ण क्लीन असा वॉशरूम आहे. इथे आंघोळ करायची पण सुविधा आहे. इथे सगळं लॅट्रिनची पण सुविधा आहे. बाथरूम सुद्धा क्लीन आहे. मित्रांनो, तुम्ही रूम तर बघितलाच आहे. आता तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहत आलेच असेल, तर चॅनलला खरंच ना सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. व्हिडिओला आपण लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही जी जागा आहे, इथे जेव्हा शिबिर असतात तेव्हा इथे नाश्ता वगैरे दिला जातो, जेवण वगैरे दिला जातो. ते इथे प्लेस आहे. तिथे टेबल्स वगैरे ठेवून आहे. चेअर वगैरे इथे अरेंज असते. आणि इथे मोकळ्या जागेमध्ये छान इथे नाश्त्याची सोय असते, जेवणाची सोय असते. तुम्ही बघूनच प्रकाश सरांनी आपल्याला की ते महिला बचत गट थ्रू आयोजन केलं जाते. त्यांना पैसे दिले जाते. त्याचे 2000 रुपये घेतले जाते इथे. आणि हे ती जागा आहे बघा, तुम्ही मोकळ्या याच्यात मस्त स्वच्छ जागा आहे, जिथे नाश्ता वगैरे ची सोय आहे. इथे इथे पण काम कन्स्ट्रक्शन सुरू आहे. मी आलो होतो तेव्हा 1 इयर अगदी माझ्या व्हिडिओमध्ये बघा, तेव्हा इथे काहीच नव्हतं. आणि त्या साईडला सुद्धा तिथे पण काम सुरू आहे. याच्या मागे एक नदी आहे, तुम्ही बघू शकता तिथे. आता त्या साईडला जाऊया, तिथे काम सुरू आहे. आणि बंतेजीने सांगितलं सुद्धा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये की तिथं कोणतं काम सुरू आहे.
कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि ऑलमोस्ट हे कन्स्ट्रक्शन झालं आहे. आणि हे जे जागा दिसत आहे ना, इथे पण काही ना इथे पण पुन्हा कन्स्ट्रक्शन होणार आहे, जसं बंटीजींनी सांगितलं आपल्याला. आणि याच्या बॅक साईडलाच नदी आहे, छान अशी नदी, पाणी वगैरे जात आहे तिथून. खूप मोठा परिसर आहे यांचा मित्रांनो, तुम्ही अवश्य इथे भेट द्या. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगत आहोत, हे काही पेड प्रमोशन नाही आहे. हे जागा मला स्वतःला आवडली आहे. मी याच्या अगोदर सुद्धा आलो होतो. माहीत पडलं पाहिजे की आपल्या जवळपास पण अशी एक जागा आहे जिथे आपण येऊ शकतो मेडिटेशन करायला. हाच माझा उद्देश आहे. आणि माझा एक उद्देश आहे की यूट्यूबवर आपलं चॅनल आहे, आपण कोणत्या नवीन ठिकाणी गेलो तर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हा एक माझा उद्देश आहे. तुम्ही बघू शकता, हे नदी आहे. इकडे या साईडने धाननभूमीची पूर्ण जागा आहे आणि त्याच्या बॅक साईडला सुद्धा बघा नदी आहे. खूपच छान असा परिसर आहे आणि इथे पाणी जाऊ, पाणी सुद्धा स्वच्छ आहे. आणि साईडला धाननभूमी सुद्धा आहे. तर इथे पण तुम्ही येऊन बसू शकता. इथे चेअर वगैरे लावले आहेत, इथे पण तुम्ही येऊन बसू शकता. आपल्यासोबत धाननभूमीचे डॉक्टर विश्वबोधी अशोक सर आहे. त्यांच्याशी आता आपण बोलूया. ते आपल्याला धाननभूमी बद्दलची माहिती देणार, त्यांच्याबद्दल सुद्धा सांगणार. ते आधी काय करत होते, आता ते काय करतात, इथून ते कुठे जातात. यवतमाळला सुद्धा असं क्लिनिक आहे असं ऐकलं होतं, ते आता सर्व आपल्याला सांगतात. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर, तुम्ही चिवर घ्यायच्या आधी काय करत होते, हे लोकांना खूप उत्सुक हे आहे की तुम्ही आधी काय करत होते म्हणून, त्याच्याबद्दलची माहिती द्या. नमो बुद्धाय. मित्रांनो, मी CMD डॉक्टर आहे. रेडिओलॉजीची प्रॅक्टिस करत आहे जवळपास 40 वर्षापासून. आणि सेवाग्राम मेडिकलला लेक्चरर आणि असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. सांगलीला पण असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. आणि यवतमाळला माझी रेडिओलॉजी आणि डायग्नोस्टिक लॅब म्हणून माझी प्रॅक्टिस आहे. सर, तुम्हाला किती वर्ष झाले चिवर घेऊन? चिवर घेऊन मला 10 वर्ष झालेले आहे. अच्छा. आणि हे चिवर का घेतलं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे लोकांना की तुम्ही चिवर का घेतलं. तर बाबासाहेबचं स्वप्न होतं संपूर्ण भारत बुद्धमय करण्याचं. अच्छा. आणि कोणताही साधारण मनुष्य भारताला बुद्धमय करू शकत नाही. ते फक्त बुद्धाचं काम आहे. आणि बुद्धांनी संघ बनवलेला आहे. आणि संघाचं हे काम आहे भारत बुद्धमय करण्याचं. तर संघामध्ये प्रवेश करण्यासाठी चिवर घेणं आवश्यक होतं. आणि असे जीवनाचे सगळे सांसारिक कामं संपले होते, भौतिक गरजा संपलेल्या होत्या. आणि बाबासाहेबच्या मिशनमध्ये काम करण्यासाठी खूप अभ्यास करून हजारो पुस्तकं वाचून मी आपली मानसिकता तयार केली होती. आणि बाबासाहेबनं आपल्या जीवनामध्ये दीक्षा घेतलेली आहे, शामनेर दीक्षा घेतलेली आहे. आणि अखेरच्या क्षणी त्यांनी उपासकाची दीक्षा घेतली आणि सगळ्या बांधवांना दीक्षा पण दिली आहे. तर दीक्षित होणं हे आंबेडकरी बुद्धिझमचा एक भाग आहे. मग तुम्ही उपासकाची दीक्षा घ्या किंवा शामनेर दीक्षा घेऊन भिक्षू दीक्षा. तर माझं सगळं जीवन संपलेलं होतं भौतिक, म्हणून मी आजीवन भिक्षू बनण्यासाठी दीक्षा घेतली. किती वर्ष झाले सर धाननभूमीला आता बनवून टोटल पूर्ण? ही जागा जी राहिली धाननभूमी, हे जागा शोधण्यासाठी मला अशीच जागा पाहिजे, इझिली अप्रोचेबल आहे. बरोबर आहे. नदी पाहिजे, जंगल पाहिजे, पहाड पाहिजे. आणि कोणताही मनुष्य या जागेवर आला तर त्याला खूप शांत वाटलं पाहिजे. त्याची अशांती खतम झाली पाहिजे, तो दुःख विसरला पाहिजे. संसार अशी जागा शोधण्यासाठी मला 10 वर्ष लागली. तर 97 ते 2007 पर्यंत मी ती जागा शोधली. आणि ही जागा शोधल्यानंतर 2007 पासून इथं काम सुरू केलं. तर 7 पासून तर आतापर्यंत इथे कामच सुरू आहे. आणि हे जे आपण पाहून राहिलो हे आंबेडकरी बुद्धिझमची 21व्या शताब्दीची नालंदा विश्वविद्यापीठ आहे. म्हणजे तुम्ही इथे किती वेळ असता, जर कोणाला भेटायचं असेल तुमच्यासोबत तर तुम्ही कधी भेटाल आणि इथे किती वेळ असता, आणि मग तुम्ही यवतमाळला सुद्धा क्लिनिक मध्ये जाता तर त्याच्याबद्दलची काही माहिती सांगा. इथे मी 24 तास असतो. अच्छा. इथेच राहतो 10 वर्षापासून. पण माझी प्रॅक्टिस आहे. तर मी तिथे 1 ते 5 दवाखाने जातो, कारण इथे खर्च 15 ते 20 लाख खर्च आहे. आणि तो खर्च काढण्यासाठी माझा दवाखाना मी ट्रस्टला अटॅच केलेला आहे. आणि सगळा पैसा ट्रस्टमध्ये जातो आणि त्याच्यातून याचं सगळं मेंटेनन्स करायचं असतं. आणि म्हणून मला दवाखान्यात जावं. तुमचं क्लिनिकचं नाव सांगू शकता तुम्ही यवतमाळला? माझ्या दवाखान्याचं नाव आईवडिलांच्या नावावर आहे, शांती नील. आईचं नाव शांती होतं आणि वडिलांचं नाव नीलकंठ होतं. आणि
क्लिनिक तर माझं दत्त यवतमाळतील दत्त चौकात आहे. अच्छा. पण माझं ओरिजिनल घर हा. वर्धा येथील आनंदनगर एक स्लम एरिया आहे, त्याला अच्छा. फुलफैली म्हणतात. हा. तिथंच आपला जन्म झाला, तिथंच आपण लहानाचे मोठे झालो, MBA झालं, MD झालं आणि प्रॅक्टिस केल्यानंतर मग मी इथे आणि इथे शिकवतात ध्यानाद्वारे ज्ञानाद्वारे शरीराचं संतुलन कसं साधायचं. जेव्हा आपण संतुलन साधतो तर ऑटोमॅटिकली माणूस स्वस्थ, समर्थ, समृद्ध, प्रबुद्ध होतो आणि शारीरिक मानसिक दुखातून मुक्त होतो. त्याला जगामध्ये गॉड ऑफ मेडिसिन म्हटलं जातं आणि त्याचे असे सूत्र आहेत की ते समजून घेतले, जीवनात उतरवले तर बिना पैशानं बिना दवाईनं आपण स्वस्थ होऊ शकतो, शारीरिक मानसिक दुखातून मुक्त होऊ शकतो. आणि तो माझा अनुभव आहे. मी जवळपास आता 70 वर्षाच्या जवळ आहे, पण मला कोणतीही बिमारी नाही, BP नाही, डायबिटीज नाही, हायपरटेन्शन नाही, कधी हार्ट अटॅक आला नाही, माझं कोणतं जॉईंट्स दुखत नाही आणि माझ्यात अशी क्षमता आहे की मी 15 ते 16 घंटे काम करू शकतो. मार्शल आर्ट सुद्धा शिकवतात असं लहानपणापासूनच हॉबी आहे. म्हणजे श्रमानं आपल्या पैशानं हे उभं केलं, हजारो पुस्तकं वाचले आणि लोकांना आपण त्या तऱ्हेनं भावसाचं मिशन समजून सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो की कशासाठी एवढा खर्च केला. कोणालाही पैसा नाही मागितला, कोणत्या सरकारला नाही मागितला, विदेशातला पैसा नव्हता, कोणालाही मागितलं नाही. त्याच्याच पैशाने 40 वर्षामध्ये मी 50 एकर जमीन विकली, लाख लाख स्क्वेअर फीटचे प्लॉट होते ते विकले, 30 ते 40 लाखाची महिन्याची प्रॅक्टिस संपूर्ण दिली, संपूर्ण देऊन हे उभं केलं. कशासाठी? फक्त सगळ्याला सांगायसाठी की पहा बाबासाहेब मी धोकेबाज नाही. आपल्यासोबत होते जानभूमीचे डॉक्टर विश्वबोधी अशोक सर यांनी यांच्या मार्गदर्शन आपल्याला सांगितलं आहे. तर इथे या सरांसोबत भेटा, सर इथेच असतात, यांना मार्गदर्शन विचारा. काही तुम्हाला स्ट्रेस असेल, काही बिमारी असेल, हे सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. यांच्या म्हणजे शिबिर जे होते त्यांच्यामुळे तुमच्या बिमाऱ्या सुद्धा दूर होऊ शकतात आणि स्ट्रेसफुल कसं राहायचं त्याच्याबद्दल सुद्धा सर तुम्हाला माहिती देतील. नमो बोधिसत्वाय भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही सुद्धा या प्लेसवर व्हिजिट द्या. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. आणि ही प्लेस मित्रांनो वर्धा आणि यवतमाळ याच्या सेंटरमध्ये येते, कळंबच्या थोडं समोर आहे आणि यवतमाळवरून पण आले तर तुम्ही हे प्लेस काही जास्त दूर नाही आहे. वर्धेवरून आले तर कळंबच्या थोडं समोर आहे. तर तुम्हाला ही प्लेस कशी वाटली, याची माहिती कशी वाटली हे तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला इथे शिबिरमध्ये यायचं असेल तर इथे एक मी नंबर दिला आहे, त्या नंबरवर कॉल करा आणि इथे विचारा शिबिर कधी असते. तसं तर शनिवार ते बुधवार असते आणि इथे शिबिरचे पैसे घेतले जात नाही, इथे फक्त जेवणाचे पैसे घेतले जातात आणि राहायची पण सोय उत्तम आहे. आंघोळ करायला पाणी सुद्धा गरम पाणी भेटते आणि सगळं स्वच्छ अशी प्लेस आहे. तुम्ही या नक्की मित्रांनो, इथे व्हिजिट करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ते संपूर्ण लोकांना माहीत पडलं पाहिजे की इथे पण एक अशी सुंदर प्लेस आपल्या जवळपास. आणि जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली बरोबर पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.